राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर केलाय। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवलाय। तात्पुरत्या स्वरूपात हा कार्यभार असेल। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलानंतर शिक्षण मंत्र्यांची पूर्णवेळ नियुक्ती केली जाणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। प्रल्हाद जोशींकडे सध्या शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे। दरम्यान प्रल्हाद जोशी कोण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्समधून। एनडीए सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आहेत। कर्नाटकमधील धारवाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विनोद आसुपी यांचा 97,324 मतांनी पराभव करून सलग 5व्यांदा ते विजयी झाले। हुबळी इथल्या केएस आर्ट्स कॉलेज आणि कर्नाटकमधील धारवाड इथल्या कर्नाटक विद्यापीठातून बीएची पदवी त्यांनी प्राप्त केली। 1992 ते 1994 दरम्यान हुबळी इथल्या ईदगाह मैदान आंदोलनातून ते पहिल्यांदाच प्रकाश झोतात आले। 2014-2016 या काळात भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सुद्धा त्यांनी सांभाळली। 2014 ते 2018 पर्यंत लोकसभेच्या अध्यक्षांच्या पॅनलवर सदस्य म्हणून त्यांनी काम केलं। 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, संसदीय कार्यमंत्री, कोळसा आणि खाण मंत्रालय सुद्धा त्यांनी सांभाळलं। 2024च्या निवडणुकीमध्ये सलग 5व्यांदा विजय झाला। ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली। प्रतिज्ञापत्रानुसार ते व्यवसायानं उद्योगपती आहेत।